लातूरच्या प्रचार सभेत विलासरावांसोबतच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं आणि चव्हाणांवर चौफेर टीका झाली। अखेर चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या याच एका वाक्यावरून विलासरावांच्या मुलांपासून ते विरोधक सुद्धा तुटून पडले। लातूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं। त्यावरून अमित देशमुख आणि रितेश देशमुखांनी संताप व्यक्त केलाय। खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय दुर्दैवी आहे। त्यांनी असं विधान करायला नको होतं। राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे। लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला। त्यांना महात्मा गांधी पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत। त्यांना शिवसेना तोडून किंवा विकत घेऊन बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत। त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे आणि त्यांना काय ठेवायचं आहे तर स्वतः आयत्या बिळावर मारलेल्या रेघोट्या ही त्यांना ठेवायचं आहे। प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो, असा अंत ह्या लोकांचा सुद्धा होईल हे लिहून ठेवा। लातूरमध्ये येऊन विलासरावांच्या आठवणी पुसून टाकण्याची भाषा रवींद्र चव्हाणांनी केल्यानंतर रोष उमटणं स्वाभाविक होतं। अखेर रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। असा काय म्हणतो लोकांचा राजा, लोकांच्या मनामधला ज्यावेळी ते वारले त्यावेळी मी लातूरला गेलो होतो। घराघरातली चूल बंद होती, घराघरातली चूल वक्तृत्व करणं ही मला वाटतं आपल्या स्वतःच्या मानसिकतेची दिवाळखोरीचं उदाहरण रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे। विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय। त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या आहेत त्या संदर्भात मी तसं म्हटलं, परंतु तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत। त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करेन। रवींद्र चव्हाणांनी त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा, बाकी विलासरावांच्या बद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे। कोणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही, पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे कारण त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघालेला। लातूर महापालिकेमध्ये एमआयएमनेही आपले उमेदवार उभे केलेत। ओबीसींनीही लातूरमध्ये सभा घेतली आणि विलासराव दोनदा मुख्यमंत्री झाले, मग लातूरचा विकास का झाला नाही अशी टीका केली। कांग्रेस पार्टी कितने वर्षों से यहाँ पर सत्ता में रही। विलासराव देशमुख साहब जो आज दुनिया में नहीं है, वो दो मरतबा मुख्यमंत्री बने। कांग्रेस पार्टी को किसने रोका था? आप बताइए। अगर मशरकी इलाके लातूर में पीने के पानी नहीं मिलता है, बारिश होती है तो पानी जमा हो जाता है, गंदगी के अंबार है, साफ सफाई का कोई इंतजाम नहीं है, और लातूर के मगरबी इलाके में ऐसा नजर आता है कि बिल्कुल ही साफ और पार्श इलाका है, ये नफरत की निशानी है। निवडणुकीच्या काळामध्ये एक एक शब्द मोजून मापून बोलण्याची गरज असते, कारण कोणत्या शब्दाचा कसा परिणाम होईल सांगता येत नाही। आता विलासराव प्रेमी नागरिकांकडून लातूर बंदची हाक देण्यात आली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.